नमस्कार, प्रियाज किचन विथ युनिक स्टाईलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. चला तर आज आपण पाहणार आहोत पालक पुऱ्या आणि बटाट्याची भाजी कशी करायची ते. इथे मी 1 वाटी पालक शिजवून घेतला आहे आणि तो एका मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घेतला आहे अशा पद्धतीने. इथे चवीपुरतं मीठ घेतलं आहे, 1 चमचा तेल घेतलं आहे, 1 वाटी रवा, इथे 7-8 मिरच्या आणि लसूण, 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा असा मिक्सरला बारीक करून घेतला आहे. इथे मी 3 वाटी मैदा घेतलेला आहे. या वाटीच्या सहाय्याने मी मेजर करून घेतलेलं आहे. इथे भाजीचं पाणी नितळून घेतलेलं आहे. हे पाणी आपण पीठ मळताना वापरणार आहोत. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू. इथे मी मैदा आणि गारा चाळणीने चाळून घेतला आहे. आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेते आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालते. सोबतच वाटलेली मिरची घालून घेत आहे. लागेल तशी त्याप्रमाणे ही मिरची घालायची आहे. तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त घालू शकता, कमी तिखट हवं असेल तर इथे मी 3च चमचे मिरची घालून घेत आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला हवी तितकी मिरची मिक्सरला बारीक करून घालू शकता. आता मी यामध्ये ही मॅश केलेली भाजी घालून घेते आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून मळून घेते. काही वेळेस लहान मुले ही भाजी खात नाहीत कारण त्यांना हे खायला आवडत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही लहान मुलांसाठी पुऱ्या किंवा पराठा करून घालू शकता. ह्या भाजीचे खूप सारे बेनिफिट्स आहेत. इथे हे सर्व पीठ एकजीव करून घेतले आहे. आता त्यामध्ये भाजीचं थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. पालक लोह आणि फायबरने भरलेला आहे. पालक अशक्तपणा टाळण्यास मदत करतो, निरोगी ठेवतं, पचनक्रिया सुधारतं आणि वजन कमी करण्यास मदत करतं. त्यामुळे शरीरात हा पालक गेलाच पाहिजे. हे पहा, अशा पद्धतीने हे सर्व पीठ मिक्स करून घट्ट असा गोळा बनवून घेतला आहे. आता हे चांगलं घट्टसर असं गोळसून घ्यायचं आहे. 1 मिनिट हे चांगलं मळून घेतलं, पुऱ्या छान फुगल्या जातात. आता हे पीठ इथे मळून झालं आहे. आता आपण हे अर्धा तास रेस्ट करायला ठेवूयात. तोपर्यंत भाजीची तयारी करून घेऊ. इथे मी 4 ते 5 बटाटे उकडून घेतले आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा हळद, चिमूटभर हिंग पावडर, 1 चमचा मटण मसाला, अर्धा चमचा तरी पावडर, 1 चमचा सब्जी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला आणि इथे मी 1 चमचा कसुरी मेथी घेतली आहे. थोडीशी टॉस करून घेतली आहे. आता इथे मी 1.5 चमचा चटणी घेतली आहे, चवीपुरते मीठ आणि वाटलेला मसाला लागेल तेवढा. सर्वप्रथम गॅसवर कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेते. इथे तेल चांगले गरम झाले आहे. आता त्यामध्ये मोहरी टाकून घेते. मोहरी चांगली तडतडली त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं. नंतर कढीपत्ता घालून घ्यायचा. कढीपत्ता चांगला तळून झाला की त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे वाटलेला मसाला घालून घ्यायचा आणि हा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला परतून घ्यायचा. नंतर त्याच्यामध्ये सर्व मसाले घालून घ्यायचे. इथे मी सर्व मसाले घालून छान असं परतून घेतलं आहे. आता त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालून छान असं मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. या ग्रेव्हीला छान असं तेल सुटलं आहे. आता त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा हे सगळं हलवून घ्यायचं. त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान अशी ग्रेव्ही बनवून घ्यायची. आता या ग्रेव्हीला छान प्रकारे उकळी आलेली आहे. तेल पण सुटायला लागलेलं आहे. अजून हे 1-2-3 मिनिट ही ग्रेव्ही छान अशी शिजून द्यायची. हे पाहू शकता, या ग्रेव्हीने छान अशी तरी सोडलेली आहे. आता त्यामध्ये उकडलेले बटाटे घालून
मिक्स करून घ्यायची. उकडलेला बटाटा त्या ग्रेव्हीमध्ये छान असा परतून झाला की त्याच्यामध्ये तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे. हे पाहू शकता, दिसायला किती अप्रतिम दिसत आहे ही भाजी. आता थोड्या वेळ या भाजीला उकळी येऊ द्यायची. हे पहा किती छान कट आलेला आहे भाजीला. त्याच्यावरून गार्निशिंगसाठी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि हे पहा भाजीला किती छान उकळी आलेली आहे. अशा पद्धतीने आपली ही भाजी बनवून रेडी आहे. आता मी एका बाउलमध्ये काढून घेते. हे पहा दिसायला खूप अप्रतिम दिसत आहे. खायलाही चवदार लागते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा ही भाजी. चला तर आता आपण पुरी लाटायला सुरुवात करूया. अशा पद्धतीने तुम्ही हव्या त्या साईजमध्ये पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. इथे मी 3 ते 4 पुऱ्या लाटून घेतल्या आहेत आणि आता ह्या तळून घेते. इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे. आता त्यामध्ये मी पुरी तळून घेत आहे. तेलामध्ये पुरी टाकली की त्याच्यावर तेल सोडून चांगलं तळून घ्यायचे, जेणेकरून ती पुरी फुगायला मदत होते. अशा पद्धतीने हे पुरीवर तेल सोडायचं आहे, त्यामुळे ती पुरी फुगायला सुरुवात होते. हे पाहू शकता. आता हे आलटून पलटून चांगली तळून घ्यायची. 1 मिनिट हे पुरी चांगली लाल होईपर्यंत तळून घ्यायची. हे पहा इथे माझी पुरी छान अशी तळून झाली आहे. आता मी हे काढून घेते आणि बाकी राहिलेल्या सगळ्या पुऱ्या मी तळून घेते. इथे मी सर्व पुऱ्या लाल होईपर्यंत छान अशा तळून घेतल्या आहेत. आता हे आपण सर्व करून घेऊ. हे पहा किती अप्रतिम दिसत आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सोबतही बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटू अशाच एका नव्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.